राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। विशेषतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडेंना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे। काय आहे त्यांच्या नाराजी मागचं नेमकं कारण ते समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिसच्या या विशेष व्हिडिओमध्ये। बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ठामपणे म्हटलं आहे की गेल्या 45 वर्षांमध्ये बीड जिल्ह्यातून मराठा समाजाचा एकही व्यक्ती ना कॅबिनेट मंत्री झाला ना पालकमंत्री। हे या जिल्ह्याच्या आणि मराठा समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे। मागील काही वर्षांपासून पक्षाने ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला प्राधान्य दिलं, हे निश्चितच स्वागतार्ह आहे। मात्र बीड जिल्हा ओबीसी साठी राखीव ठेवला आहे का, असा थेट सवालही सोळंके यांनी उपस्थित करत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली। मराठा समाजाने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खंबीर पाठिंबा दिला असून तो आजही टिकून आहे, असं सोळंके यांनी स्पष्ट केलं। मात्र मंत्रीपदे देताना मराठा समाजाकडे साफ दुर्लक्ष झालं। शरद पवार असोत किंवा अजित पवार, प्रत्येक वेळी ओबीसींना संधी दिली गेली आणि मराठा समाजाला बाजूला ठेवण्यात आलं। ही सल त्यांनी बोलून दाखवली। माझी जातच मंत्रिपदाच्या मार्गात येते असं म्हणत सोळंके यांनी पक्षातील जातीय राजकारणावरही सूचकपणे बोट ठेवलं। मी जर ओबीसी मध्ये जन्माला आलो असतो तर कदाचित मला मंत्रिपद मिळालं असतं, असं त्यांनी म्हटलं। मात्र याच बरोबर ते एवढ्यावरच थांबले नाहीत। आमदार धनंजय मुंडेंना मोठं पद मिळत असेल, बीडचे पालकमंत्री बनत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत त्यांनी आपला मोठेपणा दाखवला। दरम्यान प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून येत्या मंगळवारी मुंबईत आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत सोळंके यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात येणार असून त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण जाणून घेण्यात येणार आहे। त्यामुळे या भेटीत काय निष्पन्न होतं, सोळंके समाधानी होणार का की पक्षात आणखी घडामोडी घडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इब्लिस।